समाधी घेतली आळंदी, भवती शोभे सिद्ध मांदे, सन्मुख उभा अजान वृक्ष, देव देते येते साक्ष. कीर्तन गजरे नाम घोष चराचरी, ऐसा सोहळा ऐसा आनंद, एका जनार्दनी नाही भेद. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. नाव माझं गणेश आणि तुम्ही बघताय गणाधर ट्रॅव्हलर. आणि आपण आलो आज ज्ञानेश्वर महाराजांची जे संजीवन म्हणजे इथं जे त्यांनी जिवंत समाधी घेतलं ते ठिकाण आळंदी देवाची, तर आपण आलो आहे. आज रविवार दिवस होता, त्याच्यामुळे म्हणलं आपण आज जाऊन येऊया, कारण लोहगावपासून आपल्याला 10 किलोमीटर अंतर जवळ होतं. त्याच्यामुळे म्हणलं तर आपण जाऊया. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर तुम्हाला इथं कसं यायचं, गाडी कुठे पार्क करायची, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये भेट देणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि आतमधला मंदिराचा परिसर पूर्ण न्याहाळून पाहूया. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी असलेले श्री क्षेत्र आळंदी हे पुण्यापासून साधारणतः 1520 किलोमीटर अंतरावर भरतं. तुम्हाला इथे येण्यासाठी पूर्ण ठिकाणून गाड्या आहेत, जसं की हडपसरवरून गाडीतळ, स्वारगेट, शिवाजीनगर, इथून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गाडी आहे. आपण जर मोटरसायकलवर आलो होतो, कारण आपण तो लोहगावला साधारणतः आपल्यापासून 8 ते 10 किलोमीटरचं अंतर होतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे यायला काही वेळ नाही लागला. तुम्ही बघू शकता आता हे आहे इंद्रायणी नदीचा परिसर. इथून जरा ब्रिजवरून थोडीशी आज रविवार दिवस असल्यामुळे गर्दी असते. आणि इथं तुम्ही बघू शकता सगळं भाविक भक्तांची लागलेली गर्दी स्नान करण्यासाठी, कारण इंद्रायणी नदीच्या काठी स्नान करणं हे एक पुण्य समजलं जातं. आपण आळंदीमध्ये एंट्री करताच आपल्याला हा श्री क्षेत्र आळंदीचा मोठा बोर्ड लागलेला दिसेल. तुम्ही इथं पाहू शकता की सुंदर प्रकारची इथं प्रतिकृती इथं बनवलेली आहे आळंदीकरांनी. इथं जे वारकरी आहेत ते फुगडी खेळताना पण दिसत आहेत, मृदंग वगैरे वाजवत आहेत. तिथून आतमध्ये आलं की आपल्याला इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या एक भक्त त्यांच्या पाया पडत असलेलं असं आढळून येतं, जे शिष्य आहेत ते. आणि वारकरी समाजाचे जे लोक आहेत ते हातात पताका झेंडा घेऊन जे आपले आहेत ते पंढरवाडीसाठी निघालेले आहेत. आणि इथंच बाजूला आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली त्याचं पण दर्शन करायला भेटणार आहे. तर आतमध्ये जाऊ. आधी इथं आल्यानंतर तुम्हाला काही वस्तू हव्या असतील, फूल वगैरे, ते तुम्ही इथून घेऊ शकता. चप्पल काढण्यासाठी तुम्हाला बाजूला स्टँड आहे, तिथं चप्पल काढू शकता. विनाकारण त्या मंदिराच्या समोर चप्पल ठेवून तिथं घाण करू नका. ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन करण्यासाठी आपल्याला ही मेन गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं असते. तर चला आता आतमध्ये जाऊया. किती रुपये? 10 रुपये. गंध लावल्यानंतर मला विचारलं ना तू गंध लावायचं का? नको बा, गंध लावलाय मी. लावलाय देतो थांब, देतो थांब जरा 2 मिनिटं थांब. आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाहीये, पण आपण जिथपर्यंत जातो इथपर्यंत घेऊन जाऊ. ज्यावेळेस आपल्याला सांगतील बंद करा त्यावेळेस आपण बंद करू. तर जाऊ आतमध्ये आता. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती जाणून घेऊया. संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म पैठण जवळील आपेगाव येथे झाला, म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते विठ्ठलपंत, आईचे नाव होते रुक्मिणीबाई. त्यांना 2 बंधू होते. मोठा भाऊ होता निवृत्तनाथ, लहान भाऊ होता सोपानदेव, आणि एक त्यांची लाडकी बहीण म्हणजे छोटी बहीण मुक्ताबाई. तुम्ही इथं दर्शन करा आल्यानंतर तुम्ही इथं जे काही महत्वाचे ठिकाण आहे ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी दाखवतो, मॅप मध्ये दाखवले त्यांनी. ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे कार्तिक वद्य त्रयोदशीला 1296 साली संजीवन समाधी घेतले. त्यांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, पसायदान, अभंगगाथा असे प्रमुख ग्रंथ लिहिले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंत सजीव करीत जाऊन ते चालवून दाखवले. महाराज जेव्हा वाघावर बसून आले होते त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी भिंतीवर बसून भिंत चालवून दाखवली आणि एका रेड्याच्या मुखातून वेद बोलून घेतले. इथं संत एकनाथ महाराज त्यांचे संत होते, म्हणजे गुरु होते, आणि संत ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे शिष्य होते. इथं संत एकनाथ महाराजांचे इथं तुम्हाला दिसते हे एकनाथ पारा माऊलींच्या दर्शनाला इथं खूप मोठी रांग लागते. आणि आषाढीच्या दिवशी तर इथं खूप मोठा कार्यक्रम देखील भरतो. तो इथून त्यांचे पादुका थेट डायरेक्ट जातात पंढरपूरला. ज्या वेळेस पण येतात ना भाई, तिथं तुम्हाला गर्दी बघायला भेटेलच. कारण नशीब आज तरी काही गर्दी नाही एवढी पाहिजे तेवढी. जरी तर काय एकादशी वगैरे असते ना त्यावेळेस तर भाई बघायचं काम ना. तुम्ही पाठीमाग बघू शकता, हा तो परिसर आहे. आणि इथं लागलेली लाईन दिसते तुम्हाला. आतमध्ये फिरून आपल्याला जायचंय. चला जाऊ आपण.
लाईनीत थांबून दर्शन घेऊ. तसंच आपल्याला काय गडबड नाही कुठं जायची. आळंदीमध्ये इथं लहान मुला मुलींच्या शाळा पण आहेत, ज्या वारकरी शाळा आहेत, जिथं त्यांना वारकरी संप्रदायाचं पूर्ण ज्ञान दिलं जातं. जसं की मृदंग वाजवणे, टाळ वाजवणे, पूर्ण ग्रंथ जे असतील त्या सगळ्या ग्रंथांची माहिती इथं दिली जाते. तुम्ही आता बघितलं असं लहान 2 मुली होत्या, त्या फुगडी खेळत होत्या. इथं विविध प्रकारचे खेळ पण खेळले जातात. पण ज्यावेळेस संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी इथून ज्यावेळेस पालखी जाते त्यावेळेस इथं खूप मोठा कार्यक्रम असतो. तो कार्यक्रम बघण्यासारखा असतो. आणि तुम्ही इकडे बघू शकताय भाई गर्दी, लोक लाईनीत थांबलेत. इथंच आपल्याला पण जायचंय लाईनीमध्ये. साधारणतः 1-2 तास पकडून चला लाईनीत. लहानपणी शाळेत असताना आम्हाला पसायदान म्हणलं जायचं. म्हणजे नाही का, आमचं पाठ होतं त्यावेळी 1ली ते 7वी पर्यंत आमच्या शाळेमध्ये डेली पसायदान घेतलं जात होतं. तेच पसायदान इथं लिहिलं आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी त्यांच्या हातात जी काठी होती ती अजान वृक्षाची काठी होती आणि त्या काठीपासून हा वृक्ष बनला अशी आख्यायिका आहे. अजान वृक्षाच्या खाली बसून तुम्ही पसायदान किंवा कुठलंही वाचन केलं, पारायण वगैरे, तर तुम्हाला दिव्य ज्ञानाचा लाभ होतो असं समजतं. त्याच्यामुळे इथं तुम्ही बघू शकता प्रचंड लोकांची गर्दी आहे आणि इथं सगळे लोक पसायदान, ज्ञानेश्वरी हे वाचन करत आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण आतमध्ये काय शूट करू शकलो नाही. तर आता आपण दर्शन करून बाहेर आलोय. तर आता रांगेतनं बाहेर जाऊया आणि आता इंद्रायणी नदीच्या काठी जाऊ, तिथं दर्शन करू इंद्रायणी मातेचं. तर चला आता जाऊया. आपण ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन करून आल्यानंतर बाहेर पडलं की तुम्हाला इथं त्यांची बहीण मुक्ताबाई यांचं पण इथं मंदिर आपल्याला निदर्शनास येतं. तुम्ही पाहू शकता. इथूनच तुम्हाला फोटो काढण्यासाठी इकडं पूर्ण एक प्रतिकृती बनवलेली आहे. इथं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, इथं आपले ज्ञानेश्वर महाराज इकडून, आणि त्यांचे इथं पूर्ण बहीण, त्यांचा भाऊ तो पानदेव. आपल्याला हा वृक्ष जो दिसत आहे हा सुवर्ण पिंपळ आहे आणि इथं असं सांगितलं जातं की श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या मातोश्रींनी इथं 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. त्याचे पिंपळाचं झाड आहे आणि इथं सर्व लोक जे भाविक आहेत ते इथे येऊन दर्शन करत असतात. हे तुम्ही बघताय आजानबाग. आजानबाग म्हणजे खूप जुना वृक्ष आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळेस समाधी घेतली त्यावेळेस त्यांच्यासोबत जी काठी होती त्या काठीचं हे आजानबाग वृक्ष झालं आहे. आणि इथं जे लोक येऊन पसायदान, ज्ञानेश्वरी, महाभारत, कुठलं पण विषयाचं ज्ञान असो ते जिथं करत असतात तिथं त्यांना ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून इथं सर्वजण येतात आणि इथं अभ्यास करत असतात. तुम्ही पाहू शकता इथं सगळीकडे तेच लोक आहेत. इथं एकदम शांत वातावरण असते. येऊन आपल्या शांततेने इथं ते वाचन करत असतात. इथं आल्यानंतर ना तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारची शांती, सुख जे असते ते आध्यात्मिक वातावरण आपल्याला मंदिरात आलं की निर्माण होतं. ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका इथून थेट पंढरपुरापर्यंत जातात. त्याचा साधारणतः 1 महिना 1.5 महिन्याचा कालावधी असतो. त्यावेळेस इथं खूप मोठा कार्यक्रम असतो आणि हजारो नाही लाखो कोटी भाविक भक्त इथं आलेले असतात आणि त्यांचा इथं कार्यक्रम होता आणि इथून पादुका ज्ञानेश्वर माऊलींच्या थेट पंढरपूरला रवाना होतात. इथं तुम्हाला काय वस्तू घ्यायची असेल तर इथं सगळं पूर्ण मार्केट दिसतंय. तुम्ही इथं काय पण घेऊ शकता. इथं धागे वगैरे, पुस्तकं वगैरे घ्यायची असतील, फळं वगैरे घ्यायची असतील, इकडे ह्या साईडला फळाचा वगैरे स्टॉल लागलेला आहे. आता आपण नदी पात्राकडे जाऊया, कारण आता सनसेटची वेळ झाली तर संध्याकाळच्या वेळी सनसेट इथं चांगला दिसतं आणि इंद्रायणी मातेचं दर्शन पण करायचं आपल्याला, तर ते पण करूया. तर चला. इंद्रायणी ही केवळ नदी नसून इथं येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताचे हे श्रद्धेचं स्थान आहे आणि याच श्रद्धेच्या ठिकाणी लोकांनी कचरा टाकून किती घाण केले तुम्ही बघू शकता मंडळी.
आपली लोक कुठे न्यायच्या लायकीची नाहीत. अक्षरशः तिथं ज्या इंद्रायणीच्या काठात तीरावरती लोक स्नान करतात, जे गंगा मातेची पूजा करतात, तिथंच त्याच लोकांनी कचरा टाकून सगळ्या पवित्र नदीची सगळी अपवित्र नदी करून घेतलेली आहे. आपलीच माणसं आपला स्वतःचा विनाश करण्यासाठी इंद्रायणी नदीच्या किनारी बसून आपण सूर्यास्त पाहिल्यानंतर आपल्याला जायचं होतं आता जे ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली ती भिंत पाहण्यासाठी. साधारणतः ते मेन चौकातच लागते. खूप वेळ झाला फिरत होतो, त्याच्यामुळे थोडासा थकवा आल्यासारखं वाटलं. मग म्हणलं आता नॅचरल डोस म्हणून उसाचा रस प्यावा मस्तपैकी. मग काय उसाचा मस्तपैकी ग्लास घेतले, ऊस वगैरे पेलो आणि मग गेलो आपण तिथून ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली ती भिंत पाहण्यासाठी. याचा इतिहास काय तर याचा इतिहास असा आहे की ज्यावेळेस संत चांगदेव जे आहेत थोर संत होते, त्यांनी साधारणतः 1400 वर्ष तपश्चर्या केली. मग ते संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटण्यासाठी आळंदी येथे आले होते आणि ते येताना ते वाघावरती बसून आले होते. मग त्यांना अहंकार झाला असं आपल्याला सांगितलं गेलं, त्याच आपण पुढे सांगत आहे. तर त्यांचा अहंकारचे जो होता तो मूळ तोडण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही निर्जीव भिंत सजीव करून चालवली आणि त्यांना हा उपदेश करून दिला की अहंकार कधीही चांगला नसतो. तिथून पुढे आलं की आपल्याला लागतं हे गावचं मारुतीचं मंदिर. तुम्ही तर बघू शकता जे लहान मुलं आहेत ते गावाकडून किंवा कुठून प्रत्येक ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या पालकांनी त्यांना आध्यात्मिक शिक्षण घेण्यासाठी पाठवलं आहे. त्यांचा आजचा सराव चालू आहे. इथं ते थोड्या वेळातच भजन चालू करणार आहेत. तुम्ही बघू शकता सगळे गोळा होत आहेत. कोणासाठी विणा आहे, कुणाकडे मृदंग, कुणाकडे टाळ. तर हे आहे मारुती मंदिर, आळंदीकरांचं ग्रामदैव. अजून जाऊन मारुतीरायाचं आपण दर्शन घेऊया. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा विसरू नका आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून दर रविवारी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.